लागले स्क्रीनवर पाणी गेलं. तो कुठे गेला इकडचा? तिकडे का गेला? पेट्रोल कोण टाकणार? कुठले? अरे हा ते स्टिकर आहे ते 2-3 महिन्याच्या टाइम नंतर निघतात. झाले माझे लेह लडाख पण झाले. हॅलो 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 माईक टेस्ट 1 2 3 1 2 3. चलो बोलो होतो आज तारीख आहे 1 एप्रिल म्हणजेच मार्च एंडिंग झालेला आहे. आता आपण फिरायला मोकळे. 1 एप्रिल म्हणजेच फायनान्शियल इयरच्या स्टार्टिंगला ऑलमोस्ट 80% कॉर्पोरेट लाईफ मेंबरला सुट्टी असतेच. तशीच काही आम्हाला आज सुट्टी आहे. सो ही सुट्टी वाया न घालवता आम्ही सगळे कॉर्पोरेट मजूर जात आहोत एक मस्तपैकी वॉटरफॉलवर. आता या सीझनला समरमध्ये वॉटरफॉलवर चाललो आहे म्हणजे तुम्हाला आयडिया तर आली असेल तर आम्ही कुठल्या वॉटरफॉलवर चाललो आहे. येस, 3rd टाईम त्या वॉटरफॉलवर चाललो आहे. फर्स्ट टाईम मी ऑर्नेटवरून गेलेलो 2020-21च्या आसपास. देन मागच्या वर्षीच गेलेलो 25ला आणि यावर्षी परत चाललो आहे ते पण आपल्या छावावरून. सकाळचे 5 वाजलेत. निघायचा टाईम होता 5चा बट 5चा निघायचा टाईम होता 4 बाईकचा. फक्त 2च बाईक निघतात आम्ही. बाकी सगळ्यांना मागून कवर करतील. मी त्यांना तेच सांगितले भाई लेट येईल तो मागून कवर करेल, कोणासाठी थांबणार नाही काय नाही. फर्स्ट मीटअप पॉईंट होता आपला ठाण्यालाच माजिडा पेट्रोल पंपच्या इथे BPCLला. सेकंड आता जी लोक नाही आले त्यांच्यासाठी नवीन क्रिएट केला आपण फाउंटन हॉटेल. सो फाउंटन हॉटेलला भेटतील ती लोक. आता व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगतो की आज जॅकेट नाही घातले. रायडिंग जॅकेट आहे, नॉर्मलमध्ये जॅकेट आहे. त्याचं रिझन म्हणजे आमचा हा जो प्लॅन बनला ना हा प्लॅन आधी फिक्स नव्हता. अचानक बाहेरमध्ये आणि फिक्स जाऊ हे पण माहीत नव्हतं कारण ऑफिसमध्ये असे आमचे बसल्या बसल्या बरेच प्लॅन होतात. केदारनाथ, लेह लडाख असे बरेच. बट हा जरा पोरांनी मनावर घेतला आणि प्लॅन ऑन झाला. बरं सीन असा आला माझं रायडिंग जॅकेट मी कालच धुवायला टाकले आणि ते पूर्ण ओलंय. तुम्ही बोलो जाऊ द्या आपण नॉर्मल जॅकेटवरच जाऊ. बायनो यावरनं मी लोकांना खूप टोमणे मारतो की विदाऊट रायडिंग जॅकेट, विदाऊट रायडिंग पॅन्ट, शूज, ग्लव्ज, हेल्मेट तुम्ही राईडला येऊ नका. आणि मी स्वतःच आज चाललो आहे. बट एवढं मेकश्युअर करायचे मला, मी जसं येणार का पळवतो रोज तसं आज मला पळवता येणार नाही. तर आरामात कंट्रोलमध्ये ठेवूनच चालवायची गाडी. बाकी माझ्यावरून ते जे लोकेशन आहे म्हणजेच कालमांडवी वॉटरफॉलचं ते आहे 125 किलोमीटर्स. म्हणजे 125 किलोमीटर जायचं, 125 किलोमीटर रिटर्न यायचं आहे. सो एम ते गेले मी दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत तरी मी रिटर्न घरी येईल. चलो फाउंटनला गेल्यावर भेटतो. तर हे 2 नग तिकडे येणार आहेत तर त्यांच्यासाठी थांबवता लागेल. तिकडनं पुढे यांना कोणाला रस्ता माहीत नाही. सो थांबू तिकडे जाऊन. नाही असं हे बघा हे ट्रॅफिक तर आता वाजवणार आहेच आमची. चल जायला चल चल. अरे पार्टी बघतोय पार्टी आपल्याला टाकली भाई न्यूट्रल 1 2 3 1 2 3 बोल. शिवाय देऊन देऊन बीप 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 करायचं मला कंटिन्यू. ओके सर 6:30 अँड फायनली भाई सगळे भेटले आणि आता निघालो. पुन्हा टाइम टेबलची वाट लावून टाकली बाया लोकांनी. फाउंटनला तर थांबलेलो असं पण ही लोक यायची वाट बघण्यापेक्षा बोललो चहा कॉफी मारू. चहा कॉफी मारून आता निघालो आहोत. 110 किलोमीटर बरोबर आता आपलं डेस्टिनेशन आहे. आणि बघा समोर वरती व्ह्यू बघा. होय 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 की त्या लोकांनी सांगितलं आता थांबू नका चालत राहा कंटिन्यू. चारटी टोल प्लाझाच्या आसपास कुठेतरी ब्रेक घेऊ ब्रेकफास्ट करायला. आता इथे फक्त चहा प्यायला ब्रेकफास्ट केला नाही कोणी. अजून इकडून 3 तास दाखवतोय म्हणजे वाजलेत किती 6:30 7:30 8:30 9:30 झालं. प्लॅनची वाट लागली. आता मी काय 2 वाजेपर्यंत घरी येत नाही. मी त्यात हा गुजरात मुंबई हायवे असल्यामुळे ट्रक्सवाल्यांकडे तर हे बघा ट्रक्सवाले असू दे किंवा 4 व्हीलरवाले असू दे यांच्याकडे तर लायसन्स आहे. बिंदास कोणाला उडवू शकता, बिंदास तुम्ही लेन कटिंग करू शकता. इथे तुम्हाला कोणी अडवणार नाही आहे. ओके हा फॉग आहे याला फॉग बोलतात. मागे तरी पुन्हा धूळ होती. वा 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 बऱ्याच दिवसांनी हायवेवर जावलं मी मुंबई गुजरात हायवेवर. हो भाई 6 अजून किती लोड करायचं होतं हिला.
सनराईज बघा. इथं असं वाटत ना जास्तच क्लाउड्स आहेत. बेस्ट. एक मस्त थांबून कुठेतरी फोटो काढतो. असं पण आता रित्या खूप मागे आहे. फक्त आता आम्ही 3 गाड्या आहेत ॲज युजल. जे मला वाटलेलं तेच झालंय. माझी आपला छावा, स्वराजची साईडला आहे पॅन्थर आणि पाठी आहे यशची SX 250. 3च गाड्या आपल्या चालल्या आहेत. असं पण नाही पळवत आहे. 60-70 चालू आहे. बाकी हायवे तर क्लास आहे. मजा येते इथे चालवायला गाडी. फक्त एवढंच की MH पासिंग गाड्यांसोबतच काय ते फ्रीली राहा. गुजरात पासिंग GZ वगैरे कुठल्या अजून कुठं भलत्या गाड्या दिसल्या ना तर भाई त्यांच्याशी हात लांब का. ही लोक भाई मंद आहेत मंद. वाव. 4 व्हीलरला स्पीड लिमिट 100 आणि ट्रक्सला 80. अति नाही झालं जरा इथे 100ची स्पीड मेंटेन ठेवणं म्हणजे. 500 मीटरवर टोल प्लाझा. अरे एरिया कुठला आहे? एरियात नाही दाखवत आहे मला भैया कुठला आहे. अच्छा माझं हे डिस्कनेक्ट झालं वायफाय. ऑफलाईन मॅप चालू आहे. एक लेन तरी फ्री ठेवा ॲटलिस्ट बाईकसाठी तरी. आणि कुठलं बाईक काय घेऊन जातात ही लोक एवढं मोठमोठे बघा. चालू आहे लोक रिटर्न काय येत आहेत. दहा ते 12 गाड्या रिटर्न गेले तिथून. मला ते वाटलं ट्रॅफिक आहे म्हणून चालले. बघतो रस्ता पण रिकाम आहे बघा. हा अजून एक आला. भाई सीन काय का चाललेत रिटर्न. हो भाई साहब ही गाडीची कंडिशन बघा. तरीच गाड्या सगळ्या रिटर्न चाललेल्या. आपण रॉंग वे मारू शकतो इथून. थोडंसं पुढे जाऊ बघू जेवढं जाता येईल तेवढं. हे बघा डोकायला लागेल. ओ भाई साहब. हे बाबा बोललो ना मला वाटत नाही बाईक साठी काय सीन आहे. कारण बाईक आपल्या साईडने निघून जातील. बस फक्त कुठल्या कारवाल्याने ब्लॉक नाही केला पाहिजे हा रस्ता. हा बघा जसं की हा जाईल भाई आपली. शहाणा होता. मिरर आधीच आतमध्ये घेतला. त्याला माहिती आहे काम वाजू शकतं त्याच्या मिररचं. थोडा आत घ्या बॉईस. भाई हा काय रोड आहे यार मक्खन. एक स्पीड ब्रेकर नाही रस्त्यावरती. एवढा पॉवर रोड आहे. नुसते उडवी करतो नुसते. बघा रस्ते बघा काय पॉवर आहे. इथून गेलो खाली. इथून चढलो वरती. परत गेलो खाली. परत चढलो वरती. अँड सगळ्यात प्लस पॉईंट काय माहिती आहे का. स्पीड ब्रेकर नाही एक पण याच्यामध्ये. तर काय काय जागी कसं गाव आले की स्पीड ब्रेकर असतात. बट स्पीड ब्रेकर हा प्रकारच नाहीये. पुन्हा क्लायमेटच चेंज झालं. मस्त चिल झालं वातावरण परत. असं लोकेशन आहे ना कालमांडवी वॉटरफॉल. फक्त वॉटरफॉल म्हणून फेमस नाही. बाईक राईडसाठी पण फेमस स्पॉट आहे. हे असे घाट जे एन्जॉय करायला भेटतात ना मजा येऊन जाते. म्हणजे राईड ती राईड होते तुमची. पिकनिक ती पिकनिक होते. चला फायनल 5 किलोमीटर बाकी. ओके सो वेट कालमांडवी धबधबा जव्हार ह्याच्यासाठी थांबून पॉईंट नाही. आता आपण जाऊ पुढे. कोण ना कोणतरी पडणार इकडे मला डाऊट आहे. पुढे रस्ता खराब आहे.
गुगल आहे ना तिकडे पार्किंगला पण आहे का फीस? नाही तिकडे नाही इथूनच एंट्री गेट होते. अजून एक बाईक आहे, 4 जणांचे देतो मग. हा म्हणजे तुमचे कोणी असेल बाकीचे तिथून मग खाली फक्त 10 हा माहिती, वस्तूंची जबाबदारी स्वतःची राहील. म्हणजे मौल्यवान वस्तू. नाही ना काय बोट एक्स्ट्रा बोट आहे ना, तो काढून ठेव ना इकडे, पडला तर पाण्यात. हे व्हिडिओ आली ती कुठली? नाही, मी तुम्हाला बोललो पास होतो आणि नंतर चालू करतो. काय झालं माहितीये, तू टर्नला हागलास. हागलो नाही मारला लवडं, गाडी उभीच होती ह्या साईडला दुखावतोय तरी. तुम्ही पुढे थांबा ना, तुम्ही पडणार कोणतरी, मला माहिती आहे. पुढे रस्ता खराब आहे, पुढे चल. लेन मार ना तिकडे. भाई काय स्कॅम आहे भाई. मी आलेलो डायरेक्ट गाडी तिथे लावली, फक्त पार्किंगला 20 रुपये काहीतरी दिलेले, बाकी काहीच नाही. पर बाईक होतं रे, पर पर्सन पण चालू केल्या लोकांनी आता. ठीक आहे, पण तेवढंच ते हातभार त्या लोकांना. हा पावसाळ्यात मजा येतो रस्ता, पुन्हा स्लोच असतो इकडे. मी माझी हॉर्नेट 4 वेळा पाडलेली इथे पावसाळ्यात जाताना 2022ला. हे ऑफ रोडिंग चालू. भाई फंडिंग आली आहे इकडे, फंडिंग आली आहे. हा काहीच रोड रस्ता नव्हता आधी, सिमेंट रोड बनवून टाकल्या लोकांनी. ठीक आहे, काहीतरी फायदा तर करतायत, पैसे घेतले त्याचा. इथून पुढे अलाउड नाही का गाडी? हे काय नो लाईफ जॅकेट नो एंट्री का? तुम्ही रिटर्न येताना आम्हाला भेटा बोलता. आता निघालंय काय रे, खूप मागे. ओके, सो रिच कालमांडवी. इथून थोडंफार ट्रॅकिंग आहे चालायला, स्टेप्स, आणि तिकडून पुढे ऑफ रोडिंग आहे पुन्हा. एवढं आहे तेवढंच चालण्यापुरतं, आणि आपली पूर्ण गँग पटांग टाइमपास चालू आहे. शूट करू शकत नाही कारण की कंटिन्यू शिव्या चालू आहे. आता ऐका, मोठी होती म्हणून बसवला टाकीला. तिथे थांबा वॉटर पाण्याची इकडे. बरं पहिले मला बोल बघू दे भाई, बसता येते काय, पाण्यात नाही डुबला भाई. बसता येते. नाही नाही, हे घेऊ पाणी वर उडी मारता. तुम्ही तिकडे जरा हे बघू किती मागे. लागले स्क्रीनवर पाणी गेलं. पाय मार ना, पाय, हात नको मारू, पाय मार. पडला आहे, मार मार. अरे चढले बाबू, हे चढले, वरना मार ना. ओके, सो 1:30 वाजला आणि आता निघतो आपण रिटर्न. जरा मला फ्रेम चेक करू द्या आधी. गरमी अल्ट्रा प्रो मॅक्स. हे जॅकेट नसतं घातलं तरी चाललं असतं. बाय द वे, वी आर ॲट वाडा, आणि वाड्यामध्ये तुम्हाला माहीत असेलच होलसेलमध्ये फटाक्यांचं मार्केट आहे सगळं. ॲक्च्युली मॅन्युफॅक्चर पण इथंच होतात, दॅट्स वाय यांची प्राईस खूप कमी असते. खूप म्हणजे तुम्ही इमॅजिन नाही करू शकत एवढं स्वस्त फटाके भेटतात इकडे. तर बघा, हा आहे राईट साईडला वाडा बस स्टॉप, वाडा बस डेपो. अब आएगा मजा. पाईपलाईन रोडवरती टच. हा पाईपलाईन रोड डायरेक्ट कनेक्ट करतो भिवंडी बायपासलाच, तो आता काही सीन नाही. हा संपला की डायरेक्ट आपण जेवायला थांबतो. भाई काय सीन, कुठे फेकला आपल्याला? आई पडगा टोलनाकाच्या आधी फेकला आपल्याला. मी लास्ट टाइम आलेलो तर मानकोलीला फेकलेला मला, म्हणजे इथून 10-15 किलोमीटर पुढे. आपण 10-15 किलोमीटर मागे बाहेर आलोय. हे पेट्रोल टाकलं तू? पेट्रोल टाकलं? तुला काय तर पेट्रोल मला कमिशन देतो काय? सकाळी पिकअप पॉइंट तो
संध्याकाळी प्रत्येकाला विचार पेट्रोल टाकला ओके सो 5:45 मस्त दाबून जेवण झालेलं आहे. आता फक्त सुसाट आपापल्या घरी सगळे. स्वराज आणि इथे आहे कुरकुरे. ही दोघं ॲक्च्युली 7 जणात मुंबईला झालेत. मी फक्त एकटाच माझं बरं आहे की मी ठाण्याला चाललोय. बाकी आता भिवंडीवरून माझं घर तर लगभग 12 ते 15 किलोमीटर आहे. मी इथं पोहोचेल अर्धा तासाच्या आधीच पोहोचेल मी. तर ह्या लोकांचे लोचे आहेत, त्यांना अजून 40-50 किलोमीटर जायचं आहे. मुंबई साईड राहतात सगळे, लालबाग, परळ, चेंबूर साईड. सो हे लोक मला वाटते 6:30-7च्या आसपास तरी पोहोचतील. दोघंचा ब्लॉग आता इथे सेंड करून. बॅटरी फक्त 5% उरली माझ्या कॅमेऱ्याची. काय भाई डीजे एक बॅटरी बॅकअप देतो अरे खतरनाक. सकाळी तो चार्ज केला त्यापासून मी अजूनपर्यंत एकदा पण चार्ज नाही केला कॅमेराला. 1 साईड चालते बॅटरी. भेटू आता अशाच कुठल्या तरी नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टिल देन टेक केअर, बाय बाय, लेट्स सेफ अँड ऑलवेज गो हार्ड. आय नो ब्लॉग थोडे लेट येतात कारण की जसं की मी बोललो मार्च एंडिंग होती, सो मला एडिटिंगला टाइम भेटत नव्हता. आपले कोकणातलेच पार्ट मी अजून एडिट करतोय. ते झाल्यानंतर आता हा अपलोड होईल. आज 1 एप्रिल आहे. आता मला माहीत नाही कधीपर्यंत व्हिडिओ होईल, बट येस मी ट्राय करेल सेकंड सॅटर्डे संडेच्या आसपास रिलीज करायला. चलो पीस आउट.